पेडिक्युअरच्या व्हिडिओमध्ये असं प्रिपरेशन करून घ्यायचं आहे, असा सेटअप मांडायचा आहे तुम्ही. तर सेटअपमध्ये मी काय काय ठेवलेलं आहे ते तुम्ही पहिलं बघून घ्या. तर हे पहिलं आहे पेडिक्युअर शॅम्पू, हे दुसरं आहे तुम्ही बघू शकता हे सॉल्ट आहे, ते डेटॉल आहे आणि ते H2O2 आहे. परत हे आपलं किट आहे, हे मी रिअल अरोमाचं किट घेतलेलं आहे पेडिक्युअरचं, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये क्लिन्झिंग आहे, सॉल्ट आहे, स्क्रब आहे, मसाज क्रीम आहे, पॅक आहे आणि त्याच्यानंतर नेल पेंट घेतलेले आहेत. मी नेल पेंटचे शेड घेतलेले आहे. नेल पेंट रिमूव्ह करण्यासाठी हे घेतलेलं आहे, लॅक्मेचं आहे. त्याच्यानंतर कॉटन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे क्युटिकल जे आहे ते प्रोडक्ट हे लागतात आपल्याला, इन्स्ट्रुमेंट लागतात. हे पेडिक्युअरचे इन्स्ट्रुमेंट आहे. ब्रश आहे, क्युटिकल रिमूव्हर आहे, कटर आहे, एक बाउल आहे, ब्रश आहे आपल्याला पॅक लावण्यासाठी, हे स्क्रबर आहे त्याच्यानंतर आणि हा रुमाल आहे. तर हे असं प्रिपरेशन आपण करून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता हे पेडिक्युअरचा टब आहे. ह्या टबमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. तर पहिलं स्टार्टिंग आपण काय करणार आहे बघूया. तर आता पहिलं स्टार्टिंगला आपण करणार आहोत क्लायंटचे नेल पेंट रिमूव्ह. तुम्ही बघू शकता क्लायंटच्या नखांना नेल पॉलिश लावलेली आहे का. जर लावलेली असेल तर हे अशा प्रकारे पहिलं स्टार्टिंगला आपण नेल पेंट रिमूव्ह करून घेऊयात. दोन्ही पायाचे व्यवस्थित नेल पेंट रिमूव्ह करून घ्यायचे. काल होळीचा सण झाल्यामुळे खूप काही क्लायंटचे पाय तुम्हाला लाल, पिवळे, हिरवे दिसतील. तर ते पेडिक्युअर करायला येतात, तर ते व्यवस्थित छान चांगल्या प्रकारे ते क्लीन करून देणं आपलं काम आहे. तर ते व्यवस्थितरित्या क्लीन केलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित नेल पेंट रिमूव्ह झालेली आहे. आता आपण क्लायंटचे नख फाईल करून घेतोय. तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे फायलिंग करून घ्यायचे. क्लायंटला नख कमी असल्यामुळे, स्किनमध्ये गेलेले असल्यामुळे फायलिंगला नख नाहीये, तरी पण आपण व्यवस्थित फाईल करून घेऊयात. आपण पाण्यामध्ये सॉल्ट टाकूया. हा लेमनचा सॉल्ट आहे, हा सॉल्ट टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत H2O2 आपण बघू शकता एक झाकण टाकतोय. त्याच्यानंतर आपण टाकतोय शॅम्पू. तर एक झाकण आपण शॅम्पू टाकतोय. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे शॅम्पू टाकलेला आहे. ठीक आहे. आता आपण पेडिक्युअरची क्युटिकल क्रीम आपण नखांना लावून घेतोय. आता ही क्युटिकल क्रीम आपण नखांना लावतोय व्यवस्थित, कारण त्याची क्युटिकल लूज होण्यासाठी आपण क्युटिकल क्रीम लावून घेतोय. हे अशा प्रकारे क्युटिकल क्रीम लावायची आहे. झालेली आहे. आता आपण पाय डीप करूयात पाण्यामध्ये. तर 10 मिनिटं पाय आपण डीप करूया. ओके. तर आता क्युटिकल क्रीम काढली आहे, ती आता व्यवस्थित आपण मर्ज करून घेऊयात नखांमध्ये. त्यानंतर आपण ब्रश घेणार आहोत. ब्रशवरती शॅम्पू घेणार आहोत आणि पाय पूर्ण शॅम्पूने क्लीन करणार आहोत. तर हे बघू शकता तुम्ही. असं ब्रशवरती शॅम्पू घ्यायचा आहे आणि पाय व्यवस्थित नख वगैरे क्लीन करून घ्यायचे हे अशा प्रकारे. अशा प्रकारे पूर्ण फीटपर्यंत तोपर्यंत व्यवस्थित खाली
दुसऱ्या पायाचं व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे तर आपण पुशरने टिप्स किट पुश करून घेऊया अशा प्रकारे व्यवस्थित. असं ठेवूया. आता आपण क्युटिकल काढतोय तर हे अशा हलक्या हाताने क्युटिकल काढून घ्यायचं. आता दोन्ही पाय व्यवस्थित ओले करून घ्यायचे वरती, कारण गुडघ्याच्या खाली बसून आपण पेडिक्युअर करतो. गुडघ्यापर्यंत बघू शकता अशा प्रकारे. आता पहिलं स्टार्टिंग करणार आहोत आपण क्लिन्झिंग. आपण रिअल अरोमाचं क्लिन्झिंग करूया. व्यवस्थित अशा प्रकारे क्लिनिंग करायचं आहे. हळूवारपणे राऊंड 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 करून दोन्ही पायाचं क्लिनिंग करून घेऊया. आता आपण हे एका पायाचं क्लिनिंग झालंय हे आपण अशा प्रकारे काढून घेऊयात व्यवस्थित. पायाचं आपण क्लिन्झिंग करतोय. आता आपण ह्या पायाचं क्लिन्झिंग झालेलं आहे. आता आपण अशा प्रकारे रिमूव्ह करून घेऊयात, क्लीन करून घेऊयात पाय. त्याच्यानंतर आता आपल्याला करायचं आहे स्क्रब. आता आपण रिअल अरोमाचं स्क्रब करूया. तुम्ही बघू शकता क्लिन्झिंग झालेलं आहे 5 मिनिटं. आता आपण स्क्रब करूया. 5 ते 10 मिनिटं आपलं स्क्रब असतं. तर स्क्रब हे अशा प्रकारे करतोय आपण, बघून घेऊ शकता तुम्ही व्यवस्थित. स्क्रब झालेलं आहे. आता स्क्रब आपण अशा प्रकारे क्लीन करून घेऊया. स्क्रब क्लीन करून घेतल्यानंतर ना दुसऱ्या पायाचं स्क्रब करून घेणार आहोत. हे स्क्रब व्यवस्थित असं स्क्रब करायचं खाली. हा दुसरा पाय आहे. दुसऱ्या पायाचं पण सेम प्रकारेच आपण स्क्रब करतोय व्यवस्थित. आता आपण हे क्लीन करून घेऊ. हे दोन्ही पायांचे अशा प्रकारे स्क्रब करून घ्यायचे, व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता क्लिन्झिंग झालंय, स्क्रब झालंय, आपण क्युटिकल पण रिमूव्ह केले. आता हे व्यवस्थित क्लीन झाल्यानंतर ना आपण काढणार आहोत डेड स्किन. तर आता हे व्यवस्थित क्लीन करून घेऊया. क्लायंटचे पाय बघू शकता की यांना डेड स्किन नाही आहे एवढी, तरी पण आपण वरची डेड स्किन आपण काढतोय. तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारे डेड स्किन काढायची आहे. कशी निघती बघू शकता तुम्ही खाली. आता आपण करूया मसाज.
तर रिअल आरोमाचं तुम्ही मसाज क्रीम बघू शकता. तर आता आपण मसाज करूया 10 मिनिटं. हे अशा प्रकारे मसाज स्टार्ट करूयात आपण एका पायाचं. अशा प्रकारे मसाज करायची आपण. तुम्ही बघू शकता हे राऊंड राऊंड राऊंड. त्याच्यानंतर परत खालून घ्यायचे असे स्टेप. खालून हळूहळू खाली यायचं. खालून वरती असं 3 बोटांनी राऊंड राऊंड फिरवत वरती जायचं. वरून परत बॅक साईडनी खाली यायचं. हे लागलं पाहिजे. वरतीपर्यंत जायचं. एक वेन्स पकडायची व्यवस्थित प्रकारे. असं रिलॅक्स वाटलं पाहिजे क्लायंटला. अशा प्रकारे मसाज करायची. एका फिंगरचे वेन्स आपण मोकळे करतोय तर ते एक वेन्स पकडून तशा प्रकारे मसाज करायचे. आता मसाज झालेला आहे. आता आपण पॅक लावून घेऊया. तुम्ही बघू शकता. आपण आता पॅक लावूया. तर पॅक आपण आरोमाचं पॅक घेतलेलं आहे. ते जास्त थिक असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये अर्धा झाकण पाणी टाकूया. गुलाब पाणी, रोज वॉटर. आता ते छान व्यवस्थित प्रकारे एक जीव करून घेऊया. व्यवस्थित मेल्ट करून घेऊया. व्यवस्थित मिक्स. तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे व्यवस्थित मेल्ट केलेलं आहे. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता ते आपण अप्लाय करूया. हा आपण अशा प्रकारे पॅक लावतोय. दोन्ही पायांना असा व्यवस्थित पॅक लावून घेणार आहोत आपण. आणि हा पॅक आपण 5 मिनिटं ठेवणार आहोत. जास्त वेळ ठेवणार नाहीये. त्याच्यानंतर आपण वॉश आउट करून घेऊया. दोन्ही पायांना अशा प्रकारे आपण पॅक. तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे आपण पॅक लावून घेतलेला आहे. आता पॅक सुकोपर्यंत आपण बाकीचं सगळं क्लीन करून घेऊया. आणि त्यात पेडिक्युअरचा टायमिंग झालेला आहे. पेडिक्युअरच्या मास्कचा. आता आपण हे मास्क अशा प्रकारे व्यवस्थित पहिलं ओल्या हाताने आपण आहे ना व्यवस्थित त्याचं मसाज करून घेऊया हाताने. कारण तो खूप जास्त प्रमाणामध्ये सुकला गेलेला आहे. तो हार्ड झालेला आहे. हार्ड झाल्यामुळे तो स्पंज मध्ये आपल्या याच्यात येत नाहीये. तर त्याला आपण व्यवस्थित मसाज करून आणि त्याच्यानंतर आपण हे अशा प्रकारे व्यवस्थित मग क्लीन निघतो. बघू शकता तुम्ही. चॉईसने आपण नेल पेंट लावूया. तुम्ही बघू शकता. पेडिक्युअरच्या प्रकारे आपला पेडिक्युअरचा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आवडलास तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.